सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते. जयघोषात श्री संत गजानन महाराज यांच्या 148व्या प्रकट दिनानिमित्त सोरेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरात जयंती उत्सव साजरा करण्यात आला. दर्शनासाठी सोलापूरसह दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट आणि मोहोळ येथून हजारो भाविकांची गर्दी केली. श्रींच्या दर्शनासाठी रांगांची सोय करण्यात आली होती. खासगी वाहनासह सोरेगाव मार्गे ये जा करणाऱ्या भाविकांसाठी महापालिका परिवहन विभागाने बसेची व्यवस्था केली होती. प्रकट दिनाच्या निमित्ताने श्री गजानन महाराज शेगाव सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गेल्या 3 दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दररोज सकाळी 6 ते 7 मंगलवाद्य, काकड आरती, भूपाळी, 9 ते 10 श्रींच्या पादुकास दुग्धाभिषेक व रुद्रपूजा, 10 ते 12 वाजेपर्यंत सामूहिक गजानन विजय ग्रंथाचे पारायण, सायंकाळी डॉक्टर संध्या जोशी व त्यांच्या शिष्यगणांसमवेत, तर बुधवारी दीपक कलढोणे यांच्या भक्तिगीते शास्त्रीय गायनाचा कार्यक्रमास रसिकांनी भरभरून दाद दिली. रविवारी प्रकट दिनाच्या निमित्ताने मंडळाच्या विश्वास्त हस्ते श्रींच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करण्यात आला. संस्कार भारतीच्या कलाकारांनी सुंदर रांगोळी रेखाटली होती. श्री गजानन विजय ग्रंथाचा पारायण सोहळा संपन्न झाला. दुपारी 12 वाजता गुलाल कार्यक्रम झाला. त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे, उपाध्यक्ष विजयकुमार, कार्यवाहक गुरुलिंग कुन्नूरकर, सहकोषाध्यक्ष नारायण जोशी सह सर्व संचालक व भक्तगणांच्या समवेत महाआरती करण्यात आली. सायंकाळी 5 वाजता श्रींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मंडळामार्फत भक्तगणांसाठी 20,000 मोतीचूर लाडू व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. चार नंबर काउंटरला गर्दी कमी आहे, तिकडे रांगेत जाऊन प्रसाद घ्या. हो जेंट्स लास्टला चला. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. मी पुरुषोत्तम काळे, सोलापुरामधलाच मी रहिवासी असून चंडक पॉलिटेक्निकमध्ये मी सर्व्हिसला होतो. नुकताच सेवानिवृत्त झालेलो आहे आणि आज इथे सोरेगाव स्थित शेगाव निवासी श्री गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये प्रगट दिनाचा उत्सव माघ कृष्ण पंचमीपासून जो सुरू झालेला आहे, तर तो आज कळसास गेलेला आहे. आज माघवद्य सप्तमी, आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे. आज आजच्या स्थितीला ते 23 फेब्रुवारी रोजी, म्हणजे तारखेनी 23 फेब्रुवारी येतो तारीख, तर त्या दिवशी ते प्रगट झाले आणि ते प्रगट झालेला जो उत्सव आहे तो प्रगट दिन म्हणून आपल्याकडे साजरा केला जातो. आणि गेली 3 दिवस झाले आपल्याकडे गजानन विजय दासगणू महाराजांनी लिखित जे गजानन विजय ग्रंथाचं पारायण झालेलं आहे. त्यानंतर सकाळी 6 वाजता काकडा आरती, 8 वाजता मुख्य आरती, त्यानंतर गेली 3 दिवस झाले आपल्या उत्सव मूर्तीची षोडोपचारिक पूजा होते आहे. आणि आज रुद्रपूजा आणि त्याच्याबरोबर ती श्री सुक्त, पुरुष सुक्त, गणपती अथर्वशीर्ष या सगळ्या ह्याच्यानी आपण आज पूजन केलेलं आहे. महाआरती झालेली आहे आणि आज आपण पारायण कक्षामध्ये जो गजानन महाराजांची प्रतिमा आहे त्याच्यासमोर आरती करून आज प्रगट दिन आपण साजरा केलेला आहे. आणि इथे दर गुरुवारी इथे महाआरती होते आणि दर गुरुवारी इथे महाप्रसादाचं पण आयोजन केलेलं असतं. जे भाविक भक्त येतात त्यांना सगळ्यांना महाप्रसादाचं वितरण केलं जातं, त्यांना सगळ्यांना प्रसाद दिला जातो. आणि इथे जो उत्सव होतो आणि आज संध्याकाळी इथे पालखी सोहळा होतो. पालखीच्या 3 परिक्रमा होतात आणि संध्याकाळची सायं आरती होते आणि उत्सवाची ही सांगता केली जाते. सद्गुरु गजानन महाराज की जय. जय गजानन माऊली. आज गजानन महाराज यांचा 148वा प्रगट दिनाचा आज आपला सोहळा आपल्या इथं सोरेगावच्या गजानन महाराजांच्या मठावर साजरा करत आहोत. आज गजानन महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अन्न परब्रह्म आहे याची अनुभूती आपणा सर्वांना आहेच, परंतु या
प्रगट दिनाचं औचित्य साधून या मठाच्या तर्फे फार मोठा अन्नदानाचा सोहळा पोचतो. त्याचबरोबर आम्ही ठेंगील, अक्के, गौदनवरू तसेच काय म्हणतात त्याला गावडे या परिवारातर्फे आपण जर त्या वर्षी आज गेली 25 वर्षापासून आपण इथं जो काही आपल्या हातून होतो तेवढा अल्पप्रसाद त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करतोय. ही काय प्रसादाची सेवा म्हणजे काय ती सेवा नव्हे, तर हा एका रामसेतूवरचा एक खारुताईचा वाटा म्हणून आम्ही तो प्रकार करतोय. आणि अशा प्रकारची ही सेवा घडो हीच आमची गजानन महाराजच्या चरणी प्रार्थना आहे. या मठाची सेवा, सुविधा आणि बऱ्याचशा गोष्टी आता इथं लोकवस्ती वाढत आहे आणि गजानन महाराजांच्या याच्यातून हा जो प्रकार घडत आहे या प्रकारातून आपल्याला खूप चांगली जनसेवेची संधी आहे. आणि चुकवणं माझी सेवा हीच तुझ्या चरणी प्रार्थना असं म्हणून मी आपला हे घेतो. जय गजानन. यावेळी शहरातील गोपाबाई दमानी रक्तसंकलन केंद्रामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 163 भाविकांनी रक्तदान केले. मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. प्रकट दिनाच्या सोहळ्यासाठी मंडळाचे विश्वस्त नितीश पाखरे, प्रफुल्ल सिंगी, यश पाटोले, संदीप कुन्नूरकर, राजीव घाटे, महेश अक्कलकोटे, वेदांत कुन्नूरकर, संस्कार कुन्नूरकर, भंडारी, विशाल बागल, गोपाळ मेटकर, शिवशंकर कंदलगी हे खास सेवेसाठी पुण्याहून आले. मंडळाचे व्यवस्थापक सिद्धेश्वर कुर्ले, रमेश भंडारे, तन्नू शेख, श्रीकांत ठेंगील यांच्यासह 50 सेवकांनी विशेष परिश्रम घेतले. नमस्कार, मी जयप्रकाश शांताराम पाखरे, गजानन महाराज मंदिर शेगाव सोरेगावचा संस्कृती मंडळाचं मी सध्या अध्यक्ष आहे. सध्या आमचा 3 दिवसापासून गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन सोहळा याचं चालू आहे. आणि तो त्या 3 दिवसामध्ये आम्ही 3 दिवसाचं गजानन महाराजांची 21 अध्यायाची पोथी जी आहे त्याचं पारायण करतो. आणि आज त्या पारायणाची सांगता होते. नंतर 2 दिवस गजानन महाराजांचं पोथीचं वाचन झाल्यानंतर दुपारी 4 ते 5 वेगवेगळ्या भजनी मंडळांचे भजनं असतात. आणि पहिल्या दिवशी सौ संध्या जोशी यांचं गायन असतं आणि दुसऱ्या दिवशी श्री दीपक कळडोणे यांचं सुसरावं गायन असतं. आणि ते दोन्ही कार्यक्रम अतिशय सुरेख असतात. आणि आज प्रगट दिन आहे. प्रगट दिनाच्या दिवशी सकाळपासून त्याची रीग लागली असते लोकांची, भक्तांची दर्शनासाठी. आणि नेहमीप्रमाणे काकड आरती 9 ते 10 पाद्यपूजा वगैरे चालू असतं. आणि 12:05ला पारायण आमचं 12ला संपतं, 11:30ला. आणि 12:05ला महाआरती होते. महाआरती झाल्यानंतर आमचं महाप्रसाद 10 वाजल्यापासूनच चालू असतो. तो 3 वाजेपर्यंत आम्ही महाप्रसाद चालू ठेवतो. आणि सकाळी आजचा अंदाज आमचा साधारण 11-12पर्यंत जवळजवळ 10,000 लोक येऊन गेले. सकाळपासून येऊन जातात, दर्शन घेऊन जातात. आणि दुपारी 10 ते 3 जवळजवळ 12 ते 14,000 लोक यावर्षी महाप्रसाद घेतील असा अंदाज आहे. दरवर्षीचा 1-2 हजारांनी हा आकडा वाढतोय. आणि नंतर दुपारून आणि संध्याकाळी जवळजवळ 10 वाजेपर्यंत भरपूर गर्दी असते भक्तांची. महाराजांचं दर्शन घेऊन जातात. आणि दरवर्षी साधारण 18 ते 20,000 असे लोक असतात. यावर्षी तो आकडा साधारण 21-22 हजाराच्या पुढे जाण्याची आमची दाट शक्यता असं नाकारता येत नाही. मंदिर समितीच्या वतीने यावेळेस भक्तांसाठी काय नवीन सुखसुविधा केलेली आहे? यावेळेस आता आम्ही गेल्या वर्षीपासून इथं पारायणगृह बांधलेलं आहे की ज्याच्यामुळं पूर्वी आम्ही कसं करतो पारायणासाठी वेगळा मंडप घालायचो आणि ते थोडीशी असुविधा व्हायची लोकांना. पण आता पारायणगृहच बांधलेलं आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित तिथं लोकांची राहण्याची सोय होते. लाईट पंख्यांची वगैरे सगळी सोय केलेली आहे. आणि पारायण करताना सगळ्या पद्धतीच्या आम्ही सोयी सुविधा दिलेल्या आहे.